मी नागपूरला राहत होतो. माझं अजून लग्न झालेलं नव्हतं. 10-15 दिवसाआधी मी एक नवीन बिझनेस सुरू केला होता आणि एक ऑफिस घेतलं. मी बिझनेस चालू केल्यामुळे खूप खुश होतो. सध्या ऑफिसमध्ये मी एकटाच होतो. कामगार कोणीच नव्हते. माझं हे नवीन काम सर्वांना कळावं म्हणून मी ऑफिसचे फोटो माझ्या सोशल मीडियावर टाकले. ते बघून सर्वांनी मला माझ्या नवीन कामाबद्दल खूप शुभेच्छा दिल्या. मी पण खूप आनंदात होतो. सोशल मीडियावरून आलेल्या शुभेच्छामध्ये अशी एक व्यक्ती होती की तिला सुद्धा मी बिझनेस चालू केल्याबद्दल खूप जास्त आनंद झाला होता. तिचं नाव रुपाली होतं. रुपाली माझ्या मित्राची बायको होती. तिला एक मुलगा पण होता. तिला मी बिझनेस सुरू केल्याबद्दल जास्त अभिमान होता आणि तिला खूप उत्सुकता होती. आम्ही खूप वेळ मेसेजवर बोललो. बोलता बोलता ती मला म्हणाली, मी पण नागपूरला येणार आहे. मला कॉम्प्युटरवर एक्सेल शिकायचे आहे आणि मी नवीन जॉबसाठी अप्लाय करणार आहे. पण माझ्याकडे कॉम्प्युटर नाही, तर त्या ठिकाणी एक्सेलवरच काम आहे. तर तुम्ही मला शिकवाल का? मी काहीही विचार न करता लगेच तिला हो म्हणालो. तर तिने मला विचारले, तू कसे शिकवणार मला? तर मी तिला सांगितलं की तू शुक्रवारी ऑफिसला ये माझ्या, आणि ऑफिसवर माझ्या कोणताही माणूस कामासाठी येणार नाही. मी पण ऑफिसवर एकटाच असतो. दुपारच्या वेळी 2:30 ते 4 वाजेपर्यंत मी तुला शिकवत जाईल. तर रुपालीने थोडा वेळ विचार करून उत्तर दिलं, हो ठीक आहे. माझा मुलगा पण तेव्हा शाळेत गेलेला असतो, तर मी माझं सर्व काम करून येते. मी पण तिला हो म्हणालो. येणाऱ्या शुक्रवारी रुपालीने येण्याचं ठरवलं. मी गाव सोडून 2 वर्षापेक्षा जास्त वेळ झाला होता. मी गावाकडे असताना तिचा नवरा म्हणजेच माझा मित्र, आम्ही दोघं एकदम जीवाला जीव देणारे मित्र होतो. नेहमी आम्ही दोघं सोबतच असायचो. एकमेकांना सोडून कधीच वेगळे राहिलो नाही. खूप मजा करायचो. कोणाचे लग्न किंवा इतर कार्यक्रम असतील तर आम्ही आमची हजेरी लावतच होतो. पण माझ्या वडिलांनी बिझनेस करायचा आहे म्हणून नागपूरला राहायचे ठरवले आणि आम्ही तिथे बिझनेस सुरू केला होता. मग मी आणि माझा मित्र सुरेश आम्ही कॉलवर बोलत होतो. गावाकडे आलं तरच आमची भेट होत असे. पण अचानक माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आणि आमच्या दोस्तीला नजर लागली. होत्याचं नव्हतं झालं. मला माझ्या भावना सांगायला, माझं मन मोकळं करायला कोणीच नव्हतं. खूप वाईट झालं होतं. पण म्हणतात ना, नशिबाच्या पुढे कोणी गेले का? शेवटी नियतीच्या हाती होतं सगळं. त्याला देवाघरी जाऊन 8-9 महिने झाले होते. तेव्हापासून मी तिला मेसेजवर बोलू लागलो, कारण ती खूप एकटी पडली होती आणि तिच्या नवऱ्याचा मी खूप जवळचा मित्र होतो, म्हणून ती मला बोलत होती. आम्ही रोजच मेसेजवर बोलत होतो. आमच्या गप्पा गमती जमती व्हायच्या. ती 6-7 दिवसाखाली नागपूरला राहायला आली होती, कारण माझ्या मित्राची आई वडील पण देवाघरी गेले होते. त्यांच्या घरी रुपालीची सांभाळ करण्यासाठी कोणीच नव्हते. पण तिला मुलाचा सांभाळ करायचा होता. त्यासाठी पैशांची आवश्यकता होती. मुलाला शिकवून मोठं करायचं होतं. मुलाची स्वप्न पूर्ण करायची होती, म्हणून ती शहरात आली होती. शेवटी शुक्रवार दिवस निघाला. मी नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये 10:30 वाजता गेलो. चांगला दिसावं म्हणून मी खूप तयार होऊन गेलो. ऑफिसमध्ये आल्यावर मी माझे काम करू लागलो आणि दुपारी ती येणार होती, तर मला सर्व काम लवकर संपवायचे होते. 1:30 वाजता रुपालीचा फोन आला आणि ती मला म्हणाली, मी घरून निघाले आहे. थोड्याच वेळात ऑफिसवर पोहोचेल. 2:30 वाजायच्या सुमारास ती ऑफिसवर आली आणि रुपाली आज खूप सुंदर दिसत होती. मी तिला आत येण्यास सांगितले आणि रुपाली आत आली.
तिला मी माझ्या कॉम्प्युटरकडे जाण्यास सांगितले आणि तिला कॉम्प्युटर चालू करून दिला. मी तिला बसायला सांगितले. मी एक पाण्याची बॉटल घेऊन आलो आणि पाणी तिला प्यायला दिले. तिने पाणी पिले. मग आम्ही थोड्या वेळ गप्पा मारत बसलो. घरातील गोष्टीबद्दल गप्पा मारल्या. रुपालीचा स्वभाव खूपच बोलका होता. ती जास्तच बोलत होती आणि मी फक्त तिचं ऐकत होतो. आणि मी तिला एक्सेलची बेसिक माहिती शिकवली आणि 4 वाजता ती घरी निघून गेली. नंतर ती 2-3 दिवस आली नाही. तिला घरातील कामे होती. तिने ती कामे केली आणि मला 3-4 दिवसानंतर कॉल केला आणि म्हणाली, मी 3-4 दिवस झाले येऊ शकले नाही कारण मला खूप कामं होती, पण आता सगळी कामे माझी झाली आहेत. मी उद्यापासून एक्सेल शिकायला येऊ शकते. मी म्हटले, ठीक आहे, या तुम्ही, पण उद्या मी ऑफिसवर येऊ शकत नाही कारण माझी एक मीटिंग आहे. ती म्हणाली, मग मी उद्या येत नाही, परवा येते. मी म्हणालो, मी एक माणूस ऑफिसवर ठेवला आहे, तर तुम्ही जा, मी त्याला सांगतो तुम्ही येत आहे म्हणून. ती म्हणाली, जाऊ द्या ना, मी येते परवाला. मी म्हटले, तेवढीच एक दिवस तुमची प्रॅक्टिस होईल ना. माझं ऐका आणि जा तुम्ही. ती म्हणाली, हो जाते. मी म्हणालो, ठीक आहे, पण जर काही पाहिजे असेल तर मला कॉल करा. ती ठीक आहे म्हणाली आणि एक्सेल शिकायला गेली. तिने बेसिक माहिती जी शिकवली होती त्याची प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस झाल्यावर मला कॉल केला आणि ती म्हणाली, मी आज प्रॅक्टिस केली, तुम्ही कधी येणार आहे ऑफिसला? मी म्हणालो, मला आज तर ऑफिसवर येणं होणार नाही, तुम्ही जा घरी. ती ठीक आहे म्हणाली आणि तिच्या घरी निघून गेली. परत रात्री मला तिचा कॉल आला आणि ती मला म्हणाली, उद्या माझी मदत कराल का? मला मार्केटमधून शॉपिंग करायची आहे आणि मला इथली जास्त माहिती नाही. मी हो म्हणालो आणि दुसऱ्या दिवशी तिच्या रूमला गेलो. तिने पोहे केले, ते खाल्ले आणि मार्केटमध्ये गेलो आणि खूप शॉपिंग केली आणि घरी आलो. आम्ही खूप दमलो होतो. मी तिला म्हणालो, चला आपण हॉटेलला जेवण करूया. ती पण कंटाळली होती. तिने पण लगेच होकार दिला आणि आम्ही हॉटेलला जेवण करायला गेलो आणि आमच्यात चांगलेच गप्पा रंगल्या. नंतर तिला रूमवर सोडले. ती मला म्हणाली, उद्या येणार आहे ना तुम्ही? मी म्हणालो, हो उद्या येणार आहे. ती म्हणाली, मग मला उद्या काय शिकवणार आहात तुम्ही? मी म्हणालो, उद्या बघू. आणि मी घरी परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी ऑफिसला आलो आणि माझे काम केले. ती पण 1:30 वाजता आली. ती आल्यावर लगेच मी चहा मागवला. आम्ही चहा घेतला आणि एक्सेल शिकायला सुरुवात केली. आज एक्सेल शिकायला खूप मजा आली कारण एक्सेल शिकवताना आम्ही खूप जवळ आलो होतो. आमच्या मनामध्ये हळूहळू धून वाजायला सुरुवात झाली होती. तिला काही जरी केलं तरी ती काहीच म्हणायची नाही, उलट हसायची. मला खूप आनंद झाला होता. त्या दिवशी एक्सेल शिकवले आणि आम्ही सायंकाळी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून जेवण करून ऑफिसला गेलो. नेहमीप्रमाणे ती पण आली. तिला एक्सेल शिकवले. रोज हा क्रम चालू होता. पण एके दिवशी आमचा खेळ खूप रंगला आणि आम्ही खूप पुढच्या स्टेप्सला पोहोचलो. आणि मग काय, आमचा खेळ आता रोजच पुढच्या स्तरावर जाऊ लागला. आमच्या खेळाला दिवसेंदिवस रंग चढायला लागला. मला रोज खेळायला आवडू लागले. रोज रंगीबेरंगी खेळ आम्ही खूप मनसोक्त खेळू लागलो. मी तिला माझ्या ऑफिसवर जॉब दिला आणि आता आम्ही सोबतच राहतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.